ती लग्नात नवरा नवरीला ती मंगलाष्टका लांबले की जे डोक्याला ताप होतो की आपल्याला पण होतो लग्नात ती लांबत जातं, तसं ते पाहुण्याचं भाषण वाटायला लागतं की आता आवरा. पण ह्या निमित्ताने मला एक असं सांगावं असं वाटतं की हे जी बक्षीस आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत यापेक्षाही मला वैयक्तिक काय वाटतं की वक्तृत्व स्पर्धेचं खरं बक्षीस काय असायला पाहिजे, किंवा वक्तृत्व स्पर्धेची खरी कसोटी काय असायला पाहिजे, किंवा वक्तृत्व स्पर्धेत कसा निकष असला पाहिजे. की जो घंटी वाजवणार आहे ना तो विसरून गेला पाहिजे घंटी वाजवली, तो खरा वाजता. त्याला वाटलं पाहिजे की नको ऐकूया, अजून ऐकूया. ही मला वाटतं सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल. मला वक्तृत्व स्पर्धेचं सगळ्यात वाईट म्हणजे दोष काय वाटतात किंवा वक्तृत्व स्पर्धेत मला वक्त्यांचा सगळ्यात त्रास काय होतो की या प्रत्येकाची स्क्रिप्ट बऱ्यापैकी ठरलेली असते. ह्याच्यात एक परंपरा चालत आलेली, ह्याच्यात एक कोटेशन कोणाचे द्यायचे त्याचं एक ठरलेलं गणित, ह्याच्यात एक अमुक अमुक हे वाक्य बोललं की टाळ्या येणार हे ठरलेलं, ह्याच्यातल्या कविताही बऱ्याचदा ठरलेल्या असतात. या सगळ्यातून वेगळा जो वक्ता ऐकायला मिळाला की मग मात्र मनापासून आनंद होतो. तुम्ही त्याची मांडणी स्वतःची, ज्याला स्वतःच काहीतरी सांगायचं. माणसाला काय होतं वक्तृत्व स्पर्धा ही गोष्ट याचा आपल्याकडे गैरसमज खूप आहे. मला परिवर्तनच्या कामाचं खूप कौतुक वाटलं की ज्या पद्धतीनं गेल्या 5 वर्षात वक्ते घडवण्यासाठी किंवा ज्या पद्धतीचे विषय आहेत ते विषय ऐकून म्हणजे वाचून मी एकदम हसू आलं, मला गंभीर वाटले की खरोखर ही रचना, हे विषय असे ऐकायला मिळत नाही, हे विषय पाहायला मिळत नाही. या पद्धतीचे विषय असले पाहिजे. म्हणजे आता परिवर्तन संदर्भात बोलताना सरांनी सांगितलं की 5च वर्ष झाली, 7 वर्षापर्यंत कुठली शिक्षा होत नाही कायद्याने. तर ही खरोखर म्हणजे धाडस करण्यासाठी उत्तम गोष्ट आहे. परिवर्तन जाऊ दे, मला असं आठवलं केंद्र सरकारला झाली की पण 7 वर्ष, पण फक्त आठवलं नाही, त्याबद्दल आपण तो विषय आता काय बोलू. तो विषय जेव्हा सुचवला गेला तेव्हा वक्त्याला की काय बोलू आता असा विषय, तर आता आपण सध्या सरकार अशी आहेत, नेते असे आहेत की त्या विषयावर जर भाषण करायची वेळ आली तर काय बोलू आता, आजचा विषय आहे मग बोलू काय आता. कारण आपण आता सरकार बाकी ह्या व्यवस्था या लोकांबद्दल बोलण्याचं संपलेलंच आहे ना. म्हणजे काय तुमच्या कार्यक्रमाचं नाव इर्षाद का, इर्षाद कसं काय असू शकतं. अरे तू एवढा शहाणा आहेस तर तू मराठीत नाव सुचव ना. विरोध कशासाठी आणि का लोकांना त्रास देत आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने संदीप खरे असेल किंवा वैभव असेल या कवींनी महाविद्यालयातल्या तरुणांना मराठीची गोडी लावली. जिथं इंग्रजी, जिथं बाकीच्या भाषांमधले, जिथं ही पोरं गाजलावी ही बाकीचं सगळं ऐकतात, तर ही सगळी अरिजित सिंग ऐकणाऱ्या पोराला मराठी ऐकायला लावणं ही फार मोठी देणगी आहे या कवींची. आणि यांना आपण मराठीत बोल असा त्रास देतो. आपण कुठे चालतो आपण आणि कुणाला त्रास. बरं माझं काय म्हणणं आहे, तुम्ही दंडुके घेऊन फिरा, तुम्ही कठोर व्हा, पण कुणाशी, परक्यांशी. हिंमत असेल ना परक्यांना दाखवा ही तुमची धमक. घरातल्या माणसांना का धमक्या देतात. ही जी गोष्ट वाढत चालली, ही जी सेन्सॉरशिप वाढत चालली आपली, आपण बसून चर्चा करू शकत नाही, आपण इथल्या इथे आपल्या लोकांना सांगू शकत नाही. आणि मला सगळ्यात आनंद कुठल्या गोष्टीचा वाटला असता की त्याला आपण प्रतिशब्द शोधला असता, एक मराठी शब्द दिला असता, एक मराठी शब्द सगळ्यांनी मिळून शोधला. हे खरं काम आहे आपलं. आणि असं काम करणारी परिवर्तन संस्था त्यांच्या व्यासपीठावरती जे खरं काहीतरी योगदान देतं. फक्त बोलणाऱ्या माणसांच्या बाबतीत सगळ्यात मोठा धोका हा असतो. एक तर आपल्या देशात ते खूप वाढले, फक्त बोलणारी माणसं आहेत आपल्या देशात खूप अशी वाढली आहेत आणि मग आपण काम कधी होईल याची वाट बघत बसतो. तर त्यातला धोका आपण कुठेतरी समजून घेतला पाहिजे की त्याला कृतीची काय जोड आहे. म्हणजे आज महात्मा फुलेंच्या या निमित्त म्हणजे महात्मा फुलेंसाठी म्हणून आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की महात्मा फुले फक्त बोलणारे नव्हते. त्यांनी सगळ्यात आधी कृतीला सुरुवात केली. त्यांनी सगळ्यात आधी म्हणजे स्त्री शिक्षणासाठी असेल किंवा एकूणच गुलामगिरीच्या विरुद्ध असेल, शेतकऱ्यासाठी असेल, यातलं खूप कमी काम आपल्याला माहिती असतं. बरं महात्मा फुलेंच्या बाबतीत बोलताना आपल्याकडे नेहमी सामाजिक दृष्टिकोनातूनच आपण बोलतो किंवा या त्याच गोष्टी उघडत बसतो.
खऱ्या अर्थाने तरुणांना किंवा तरुणांनी एकमेकांना हे सांगितलं पाहिजे की महात्मा फुले हे खूप मोठे उद्योगपती होते. महात्मा फुले हे म्हणजे आपण तरुण म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवली. आता सर जसे म्हणाले की उद्या कोणाच्याच खिशात 1 रुपया उरणार नाही, हे जरा प्रतिकात्मक होतं, पण तरी पण मला असं वाटतं की महात्मा फुलेंसाठी त्यांची स्मृती म्हणून आपण जर स्पर्धा भरवतोय तर उद्या या प्रत्येकाच्या खिशात लाखो रुपये असले पाहिजे, तेवढे सक्षम आपण असलो पाहिजे. आणि या माणसांनी मिळून अशी स्पर्धा भरवली. आपल्याकडे पैसे नसणे ही गोष्ट, आपल्याकडे काय होतं की विचारवंत आपल्याकडे बरेच लोक, लेखक लोक हे उगीच अशा काहीतरी भंपक गोष्टी मनात सोडत असतात की पैसा काय महत्वाचा नसतो. मग माझ्यासारख्या माणसांनी ते म्हणावं ज्यांना मिळत नाही. पण जे लोक पैसे कमवून बसलेले असतात, बरेच प्राध्यापक असतात, ते लोकांना, तरुणांना सांगत असतात पैशाच्या मागे लागू नका, तुमचा पगार किती, काय सांगतो, एक तर नोकऱ्या नाही, अजिबात ऐकायचं नाही, पैसा खूप महत्वाचा असतो, तर लग्न होत नाही. एवढी मोठी समस्या असेल बघा, केवढा आवाज आहे त्याला. आणि खरोखरच महत्वाची गोष्ट यासाठी आहे की यापूर्वी ते सगळं व्हायचं. यापूर्वी लग्न ठरणं ही फार अवघड गोष्ट नव्हती, घरची मोठी माणसं ठरवायची. बऱ्याचदा ते एसटीत बसले, शेजारी बसलाय माणूस, पेपर वाचून झाला, टाकून दिली, तांबाखू जोडून झाली की तो विचार, हा तुमचे कुठले, तुम्ही मामा कुठले, तू पुढच्या एसटी स्टँड पर्यंत, बस स्टँडवर ठरलेला सगळं साखर. आता तसं होत नाही. आता कसं असतं की मुली शहाण्यात, आता मुली शिकल्यात, आता मुलींचं काही स्वप्न आहे आणि पोरं इतक्या फ्रस्ट्रेशन मध्ये बोलायला लागले. हा, मुलींचं आता खूपच जास्त झालंय, बायोडाटा मागायला लागले. अरे मागणारच ना बायोडाटा आता. म्हणजे मुलींची अपेक्षा काय की पुण्यात फ्लॅट आहे का, आणि पण असणारच ना, अपेक्षा वाढणारच ना. म्हणजे जग जसं जसं बघतो तसं तसंच अपेक्षा वाढते ना माणसाची. ही बिचारी शेतातच होती तोपर्यंत तिला अपेक्षाच नव्हत्या ना, जे बापाने गळ्यात बांधले तेच तिला पर्यायच नव्हता. आता तिने पण जग बघितलंय ना, तिच्या अपेक्षा वाढणारच आहेत. पण म्हणून फक्त तक्रार करून चालणार आहे का? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की अशा माध्यमातून, अशा व्यासपीठावरून आपण फक्त जुन्या मांडण्या करून चालणार नाही. इथे सगळ्यात जास्त आपल्याला अर्थशास्त्रावर बोलावं लागेल. इथे सगळ्यात जास्त आपल्याला एकमेकांचे खिसे कसे भरतील चांगल्या मार्गाने याच्यावर बोलावं लागेल. आपल्याला कोणत्या नव्या संधी आहेत याच्यावर बोलावं लागेल. आपण अशा माध्यमामधून तयार झालेले कित्येक लोक, या स्पर्धांचं सगळ्यात मोठं अपयश माझं निरीक्षण म्हणून मी सांगतोय, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना चुकीचंही वाटेल, पण की या व्यासपीठावर तयार होऊन, वाचून बिचून तयार होऊन गेले कुठे शेवटी तर जाती जातीत भांडणे लावणारे पक्षात, गेले कुठे शेवटी तर राजकारणात, आणि तिथे या कलेचा सगळ्यात गैरवापर केला. कुणाच्या तरी मागे कुत्राच होऊन राहायचं होतं तर इथं प्रॅक्टिस कशाला गेली? तर भुंकण्याची प्रॅक्टिस करण्याचं व्यासपीठ आहे काय? तुला स्वतःचे विचार असले पाहिजे. ही सगळी मला आजपर्यंतच्या खूप कमी वक्त्यांनी ह्याला कुठेतरी एक न्याय दिलाय या व्यासपीठाला. खूप कमी वक्त्यांनी, खूप इथून तयार झालेल्या लोकांनी, इथून म्हणजे अशा प्रकारच्या स्पर्धांमधून की ज्यांनी आपला आवाज जनतेसाठी उचलला. नंतर नंतर काय व्हायला लागतं की यातून तयार झालेली माणसं मग ती सुपारी वादर व्हायला लागतं. मग कोणता विषय, किती मिनिट बोलायचंय? अच्छा, टिळक, बरं ठीक आहे 15 मिनिटं. हे नाहीये, हा मुद्दाच नाहीये. ही कला ह्याच्यासाठी नाहीच आहे. म्हणजे मला खरोखर या विषयावरच, या विषयातलं मला कळत काही नाही, पण या विषयावर प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक खूप उत्तम, वक्तृत्व कलेचं. म्हणजे कशी माणसं बोलतात, जगभरात ही कला कशी विकसित झाली. आणि या बाबतीतला माझा अनुभव जर मी खरा ऐकणारा माणूस आहे, आणि म्हणून मी परिवर्तनच्या आणि सगळ्याच लोकांना विनंती करतो या निमित्ताने की तुम्ही वक्ते तयार करताय, पण सगळ्यात महत्वाचं आहे, वक्त्यांपेक्षा महत्वाचं आहे, वक्त्यांसाठी महत्वाचं आहे, श्रोते तयार झाले पाहिजे. ही प्रत्येक खुर्ची भरलेली असते. हे खरं मोठं यश असेल, कारण या लोकांना ऐकण्याची उत्सुकता निर्माण होते. आणि हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपण 100% यशस्वी होणार नाही. श्रोते सगळ्यात महत्वाचे असतात आणि ते घडवणं खूप महत्वाचं आहे. आजकाल दुर्दैवाने प्रत्येक पालकाला आपल्या मुलाला तेंडुलकर करायचं,
पण तेंडुलकर कधी मोठा असतो, जेव्हा तो मैदानात उतरतो तेव्हा त्याच्या आजूबाजूला जे टाळ्या वाजवणारे आणि मनापासून सचिन सचिन ओरडणारे खरे सच्चे भारतीय असतात ना, ते तयार होत नाही तोपर्यंत सचिन काही महत्वाचा नसतो. की मला मनापासून एखाद्या माणसावर प्रेम करणं, मनापासून एखाद्या माणसावर ऐकणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. दाद देणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आपल्याकडे अतिशय दरिद्री लोक आहेत दाद देण्याची. म्हणजे तुम्ही एखाद्या प्राध्यापकाला कविता दाखवा, तो त्याच्यात व्याकरणाच्या चुका काढेल. अरे ऐकून घे, वाचून घे ना, दे ना त्याच्या पाठीवर हात ठेव ना, शाबासकीचा काय तुला पैसे लागतात काय, त्याच्यात काय व्याकरणाच्या चुका काढतो. मी हे बायकोने प्रेमपत्र लिहिलं असेल तेव्हा पण याने व्याकरणाचा चुका. काय एवढं महत्वाचं असतं, व्याकरण महत्वाचं की ते भावना महत्वाच्या त्या पोराच्या. हे इतके कद्रू जमात आज देण्याच्या बाबतीत म्हणजे अतिशय नीच लोक. आणि ह्या लोकांकडून आपण पिढ्या घडण्याची अपेक्षा, म्हणजे फक्त प्राध्यापक, सगळेच माणसं कुठल्याही कलेतली या ह्याच्यातला दादा माणूस म्हणजे कुठलाही, म्हणजे आता एक ज्येष्ठ वकील असेल, एखादा ज्येष्ठ लेखक असेल, कोणी बँकेतला कर्मचारी असेल, तो आपल्या नंतरच्या पिढीला दाद देणं ही गोष्टच या बाबतीत आपण खूप कमी पडतो. म्हणजे राजकारणात अशी गोष्ट यशवंतराव चव्हाणांनी किती तरुण पिढी आणली राजकारण, ही नंतर ती प्रोसेस कमीच होती. पण आता कोण आले, आता तर सगळे पंटरच आहे. आता नेते घडतच नाही. म्हणजे घरातलाच माणूस नेता, बाहेरचा माणूस एखादा तरुण असा आलाय आणि तो नेता झालाय असं होतच नाही. कारण ही सगळी गुलामीची मानसिकता आपल्याला. बरं, ही गुलामीची मानसिकता म्हणजे अचानक आली आपल्याकडे आता. पण आता आपण 47ला स्वतंत्रच झालो नाही. आपला स्वातंत्र्य दिवसच बदलला आता. जो इतिहास शिकला त्याचं काय करायचं आम्ही, म्हणजे ते धड्यांचं काय करायचं, ते पाठ्यपुस्तक, ते सगळं याचं काय करायचं आम्ही. म्हणजे इतका संभ्रम स्वातंत्र्याबद्दल निर्माण करताय, नेमकं काहीतरी सांगा आणि तुमचं ठरलं की सांगा. आपण कधी स्वतंत्र झालोय तुमचं ठरलं की सांगा. म्हणजे आपण कोणत्या काळात आहोत, आपल्याला हे काय चाललंय आपलं, हे काय आपले महत्वाचे प्रश्न आहेत. पेट्रोल किती महाग आहे काय, हे ह्या प्रश्नांचं आपल्याला काहीच पडलेलं नाही. बरं, यावर किती लोक बोलतायत, किती लोकांचा आवाज याच्यावर असतो. महागाईबद्दल, म्हणजे या साध्या साध्या गोष्टींबद्दल आपण बोलत नाही. आपल्याला काहीतरी खेळणी असे विषय दिले जातात. कुणीतरी एक मूर्ख नटी बोलते, कुणीतरी एक कुठला तरी नेता बोलतो आणि मग आपण देशभर फक्त त्याच गोष्टीवर चर्चा चालू असते. ह्या गोष्टींना आपण बळी पडलं नाही पाहिजे. खरोखर या बाबतीत एक ओळख पण मी कधी कुठे लिहिली, पण या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत की आजच्या तरुणाईने या गोष्टीला बळी पडायचं नाही, याच्यावर कमेंट करायची नाही, याच्यावर लिहायचं नाही, आपला बहुमूल्य वेळ याच्यात घालवायचा नाही. याच्यापेक्षा खूप महत्वाच्या गोष्टी, खऱ्या अर्थाने जर स्वातंत्र्य म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, राजकारण म्हणजे काय, खऱ्या अर्थाने या गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर नरहर कुरुंदकरांसारखे लेखक आहेत ते वाचायचे. आपण पुन्हा या भानगडीत पण पडत. अशी खूप माणसं आहेत की जी माणसं वाचल्याने आपण खूप जमिनीवर, म्हणजे आपल्याला खूप असं वाटलं की आपण खूप शहाणे आहोत, तर नेवाडेंसारखा कादंबरीकार वाचायचं की हा आपण लगेच जमिनीवर येतो. म्हणजे लेखक आहोत असं म्हणायचं पण धाडस होत. म्हणजे एकदा नेवाडे वाचली, एकदा राजन गवस वाचली, म्हणजे लोकल टू ग्लोबल राजन गवसाचं वाचलं की माणसाचं निरीक्षण, माणसाचे चिंतन केवढं मोठं आहे, केवढी व्याप्ती हे आपल्याला कळत जातं. आपल्याकडे साधे, तुम्ही बघा, यादी मागा तुम्ही कुणाकडे पुस्तकांची, धड 25 मराठी पुस्तकांची यादी देत नाहीत लवकर. आपल्याकडे ते व्हायला पाहिजे. आपण एकमेकांना ते सांगितलं पाहिजे की हे महत्वाचं, हे वाच, या गोष्टी शोध, या गोष्टी आपण एकमेकांना शेअर केल्या पाहिजे. आपल्याकडे शेअर म्हणजे ते व्हॉट्सअपवर येणारे अफवा, नेहरूंचं हे लफड होतं, गांधीजींचं असं होतं. अरे नाही, हे माणसं यांच्याबद्दल का आपण करतो, बरं काय करायचं आपल्याला त्यांचं. आता आज आपल्याला नेहरू कामी येणार नाहीये, ते बिचारे आता आपल्यासाठी काहीच करू शकत नाही. त्यांनी जे करायचं होतं ते करून ठेवलंय. पण माझं असं म्हणणं की या सगळ्या पलीकडे इतिहास माहिती असावा, पण इतिहासच खोदत बसून चालणार नाही. आपण तंत्रज्ञानात खूप मागे पडलोय. एक उदाहरण जाता जाता सांगतो की आपण नेहमी हा विचार करायचा की फेसबुक, गुगल, इंस्टाग्राम, ट्विटर हे कुठे शोध लागले? अमेरिकेत.
सगळ्यात जास्त बोंबलत पडीक कोण आहे त्याच्यावर? आपण. एवढी बोलायची हौस आहे तर असं एखादं पण ऍप का शोधू शकत नाही आपण? म्हणजे आपल्याला एवढेच गप्पा मारायचे करायचं, हे आपण न करता काय करतो, तर त्यांनी शोधलेल्या ऍपवर गप्पा मारतो. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. सगळ्यात जास्त इंजिनियर देशाला देणारा हा देश, आणि आपले प्रश्न काय? परवा पूल बांधला, काल पडला, रस्त्यात एवढे खड्डे आहेत. बरं, खड्डे आहेत म्हणणं खूप सोपं असतं. या देशातल्या एकाही इंजिनियरला असं का वाटत नाही की या देशातले रस्ते म्हणजे असे बनवावेत, की अशी तंत्र शोधावं की पुन्हा खड्डे होणारच नाही, किंवा अशा बाबतीत होतील. या आता एवढ्या मुली शिकल्या, सावित्रीबाई फुलेंचं नाव घेत नाहीत फारशा मुली, हे ठीक आहे की आपण आता जाऊ द्या, आपण त्याच्यावर काय बोलणार. पण गाव 5-5 किलोमीटर 3-3 किलोमीटरवरून मुली डोक्यावर 2-2 घागरी घेऊन 2-2 हंडे घेऊन पाणी आणतात. एखाद्या तरी मुलीला असं वाटायला हवं ना की या मुलींसाठी, की यांच्या डोक्यावरचं ओझं कमी व्हावं, यांचा तो मानेचा त्रास कमी व्हावा, पाठीचा त्रास कमी व्हावा, मी काहीतरी तंत्रज्ञान शोधते, मी याच्यात काम करते, मी कुठली तरी टेक्नॉलॉजी आणते आणि यांच्या डोक्यावरचं ओझं कमी करते. या गोष्टीसाठी, असं पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येणं मला जास्त महत्वाचं वाटतं. बोलता बोलता किंवा आपण या विषयावर बोलता बोलता कामाला पण सुरुवात झाली पाहिजे, आणि परिवर्तन म्हणून अशी काम करणारी माणसं पण घडली पाहिजे. तरच या वक्तृत्व स्पर्धेचं परिवर्तन एका उत्तम कामात होईल. आणि तुम्हा सगळ्यांना बक्षीस घ्यायचंय, शुभेच्छा. पण बक्षिसापेक्षा वाक्य असतं ना, ते बोललं पाहिजे की बक्षीस काही महत्वाचं नसतं, आपल्याला आयुष्य प्रगती महत्वाची असते. असं तर मला असं वाटतं की बक्षीस नाही मिळालं तर दुःख वाटलंच पाहिजे, कारण त्याच्याशिवाय प्रगती नाही. म्हणजे उगीच आपलं काहीतरी वर्गात म्हणजे पोरगा आले 50% घेऊन, काय हरकत नाही बेटा मला तुझा आशीर्वाद, कशासाठी? त्याला जाणीव तर करून द्या, किमान 50% पडले तुला, मारू नका, पण 50% पडली ही जाणीव त्याला झाली पाहिजे ना. असं बऱ्याचदा होतं की आपल्याकडे नाही आता जग बदललंय, आता मुलांना असं बोलायचं नाही, आता असं करायचं नाही, असं नसतं. म्हणजे आपण काय करतो ना, आपल्या मुलांना किंवा नवीन पिढीत ही गोष्ट खूप कमी झाली, अपमान सहन करण्याची शक्ती उरली. म्हणजे आईबाप जरी बोलले ना की अरे काय त्या रूम मध्ये बसलं, असं त्यांना अपमान वाटतो, त्यांना स्पेस पाहिजे. म्हणजे नवीन पिढीत इतक्या सगळ्या चांगल्या गोष्टीत फक्त एकच गोष्ट आहे की ही डिजिटल गोष्टींमुळे, मोबाईलमुळे. मी तुम्हाला अतिशय म्हणजे एक विनंती करतो, ही पत्रांचा विषय जो काही मगाशी निघाला, मी पत्र, ही गोष्ट जुनी आहे, टाकून देऊ आपण, सगळं करू, पत्रांची तुम्ही रद्दी करा, पण ना ते लव वाले इमोजी पाठवू नका, ते फारच भंगार वाटत. ते मला इतकं वाईट वाटतं की तसं प्रेम करू नका, त्या प्रेमाला काही अर्थ नाहीये. एकमेकांना केस पाठवतो मोबाईल मध्ये, किती वाईट वाटतं, त्याला काय अर्थ आहे? हे काय प्रेम नाहीये. म्हणजे बरं, रात्री हे मुलांनी, म्हणजे ही गोष्ट, हा विनोद नाहीये, तू का मुलींना विचारताय जेवण झालं का, काय मिळतं तुम्हाला त्याच्यात, तू स्वयंपाक करणार का तुम्ही, नाही म्हणले तिथं. हे फार दरिद्री प्रश्न आहेत, थोडे इनोव्हेटिव्ह प्रश्न काढा. मला नेहमी वाटतं म्हणजे आपण क्रिएटिव्ह आहोत म्हणजे काय आहोत, क्रिएटिव्ह म्हणजे काय सगळ्यांनी सिनेमे डिरेक्ट केले पाहिजे असं नाही, पण निदान पोरींनी ते पाऊट करून फोटो काढणं बंद केलं, वेगळ्या स्टाईलने फोटो काढा. प्रत्येक पोरगी ते जरा वेगळी स्टाईल वापरा, जरा काहीतरी म्हणजे काहीतरी नवीन वाटलं पाहिजे. भारतातला सोशल मीडिया म्हणजे असा तो टिपिकल असं नको व्हायला. तर त्यामुळे तो संवाद बदलला पाहिजे. पत्रांचा नसला, मोबाईल मध्ये संवाद करायचा असला तरी ती वाक्य बदलली पाहिजेत. आजपर्यंत कितीतरी वर्षांपासून मी कुठलंही प्रेमाचं कोटेशन म्हणलं, प्रेमाचं उदाहरण आले की लोक ते मंगेश पाडगावकरांची कविता नाही तर कुसुमाग्रजांची कविता, प्रेम म्हणजे नाहीतर ते आपलं बाणावर टोचलेलं. प्रेमावर दुसरी कविताच नाही, सुचतच नाही. बरं, या देशात, या महाराष्ट्रात, देशातच जाऊ द्या, महाराष्ट्रात 99% प्रपोज कोणत्या वाक्याने होतं? आय लव्ह यू. मराठीत बोल वाक्यच नाही. सांगा बरं मला मराठीत वाक्य काय? म्हणजे आपल्या मातृभाषेत आपण प्रेम व्यक्तच करू शकत नाही, करायचंच नाही आपल्याला, आपल्याला लाज वाटते. माझं तुझ्यावर प्रेम असं म्हणतच नाही, कोणी म्हणूच शकत नाही. काय म्हणतो? आय लव्ह यू म्हणतो. हे किती लाजिरवाणी गोष्ट आहे. ज्या भाषेत आपल्याला प्रेम व्यक्त करता येत नाही त्या भाषेला काय ऋण फेडणार आहोत आपण त्या भाषेची, किंवा कशाला आपण ज्ञानेश्वरांचं नाव घ्यायचं? इतक्या प्रेमळ भाषेत लिहिणारे ज्ञानेश्वर किंवा इतक्या रोखटोक भाषेत लिहिणारे तुकाराम काय म्हणत असतील आपल्याला? त्यांना आला प्रेम पण व्यक्त करता येईल.
कुठेतरी आपण बदललं पाहिजे. तो हॅपी बर्थडे आपला बदलला पाहिजे आता कुठे. म्हणजे एक कुठली तरी फॅशन आहे ती आपण वापरतच चाललो, वापरत. आता काय ते गालाला केक लावलं, बुटानेच मारा वाटते. खायला दिलं तर तू गालाला लावत बसला, तोंडाला लावत बसली. अरे काय पद्धती. एखाद्या वेळी ठीक आहे, गंमत ठीक आहे, पण ही काय सतत त्याच पद्धती. अनुकरण करायचं म्हणजे किती अनुकरण करणार होतो आपण, किती वेळा त्या गोष्टी लोकांच्या घेणार. आपण अशा पद्धतीचं परिवर्तन आपल्याला अपेक्षित आहे आणि ते आपल्या सगळ्यांमध्ये असावं. माझ्यात व्हावं, तुमच्यात व्हावं, या शुभेच्छा. आणि खूप बरं वाटलं तुमच्याशी भेटून. बक्षीस मिळालं त्यांचंही आभार, बक्षीस नाही मिळालं त्यांनाही शुभेच्छा, बक्षीस मिळालं त्यांनाही शुभेच्छा. आणि परिवर्तनला खूप खूप शुभेच्छा. की 7 वर्षांचा विचार करू नका, तुमच्याकडून चूक 70 वर्षातही होणार नाही. आम्ही तुमच्या सोबत.